कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तर मागच्या भागात वैदेही विराजला सांगत होती की मला असं वाटतंय जणू मी एका मुलाकडून त्याचं कुटुंबच हिरावून घेत आहे. मला नाही वाटत की तू स्वतःसाठी आखलेल्या मर्यादांमुळे अपराधी वाटून घ्यावंस. विराज मेहताने मवाळ आवाजात म्हटलं, मला माहिती आहे तुझं मन खूप हळवं आहे, पण त्यांच्या समस्या सोडवणं ही तुझी जबाबदारी नाही. तरीही वाईट वाटतं, वैदेही जोशी हळू आवाजात म्हणाली. पण त्यात तुझी काहीच चूक नाही. तो गंभीरपणे म्हणाला, जर त्यांनी चूक मान्य केली असती, माफी मागितली असती आणि सामान्य माणसांसारखं वागायला सुरुवात केली असती, तर कदाचित तू त्यांना माफही केलं असतंस. तो थोडा थांबला, पण त्यांनी तसं केलं नाही. त्याचा आवाज आता किंचित कठोर झाला होता. त्यांनी तुला खूप त्रास दिला. तुला तुझ्याच बहिणीविरुद्ध कायदेशीर संरक्षणाचा आदेश घ्यायला भाग पाडलं. सिद्धार्थ कुलकर्णीला तुझ्या घरात आणलं आणि तुझ्या आयुष्यात विष पेरलं. त्याच्या आवाजात दडपलेला राग स्पष्ट जाणवत होता. त्यांनी तुला तोडलं, तुला मानसिक त्रास दिला. ईशा तुला सतत मेसेज पाठवत होती, जणू तिला अभिमानच होता की ती तुझ्या नवऱ्यासोबत आहे. तो तिच्या जवळ सरकत म्हणाला, मला तुझ्या मनात द्वेष भरावा असं नाही वाटत, पण मला हेही नकोय की तू चुकीच्या अपराधीपणात अडकून जावंस. तो शांतपणे म्हणाला, हे सगळं त्यांच्या चुकीमुळे झालं आहे. त्यांच्या पापांची शिक्षा तू स्वतःला देऊ नकोस. वैदेहीने हळूच मान हलवली. हो, कदाचित नाही, खरं तर नक्कीच. विराजने तिच्या नाकावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तिला मिठी तोडलं. तरीही त्या लहान मुलासाठी वाईट वाटतं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, माझी आजी म्हणजे सुमनजी त्या खूप चांगल्या आहेत. मी तुझ्यावर प्रेम करतो वैदेही. तो तिच्या केसात चेहरा लपवत म्हणाला, जर तुला खरंच एकदा जाऊन त्यांच्याशी भेटायचं असेल, त्यांच्यासोबत बसून बोलायचं असेल, तर मी तुझ्यासोबत येईन, तुझा हात धरून. तो हलक्या आवाजात पुढे म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्यांची देणेकरी नाहीस. ती त्याच्या छातीशी बिलगत कुजबुजली. थँक्यू. तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? नेहमी. तो तिची हनवटी वर करत म्हणाला, मी कायम तुझ्यासोबत असेन. त्याने तिच्या ओठांवर हलकं चुंबन दिलं. आणि आता मला वाटतं माझी चूक सुधारायला हवी. वैदेहीच्या ओठांवर नकळत हलकीशी स्मित उमटलं. काही वेळानंतर वैदेहीची झोप विराजच्या किंचित चिडलेल्या आवाजाने मोडली. तो बेडच्या कडेला बसून फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तिने अर्धवट उघड्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा उशीवर डोकं टेकवलं. अजून संध्याकाळचे 6 पण वाजले नाहीत. ती पुटपुटली. कॉल संपल्याचा आवाज आला. मला सिंगापूरला जावं लागणार आहे. काय? वैदेही लगेच उठून बसली. सिंगापूर? का? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक होईल. तो केसांतून हात फिरवत म्हणाला, तू माझ्यासोबत येशील का? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आणि तिथे जाऊन मी काय करू? माझी साथ दे. तो हसत म्हणाला, फ्लाईट मोठी आहे. मी काम करत असेन तेव्हा तू फिरायला जाऊ शकतेस. एकटी फिरू? तिने तोंड वाकडं करत विचारलं. माझी कामं इथेही आहेत आणि सध्या तुझे दिवस 15-16 तासांच्या कामात जात आहेत. मी एखाद्या अनोळखी देशात जाऊन फक्त तुला काम करताना बघत बसू का? किती दिवसांसाठी जातोयस? 5-6 दिवस, जास्तीत जास्त आठवडा. ती सुस्कारा टाकत बेडवरून उठली. ठीक आहे, मग तुझं सामान बांधते. काश तू माझ्यासोबत आली असतीस, विराज हळू आवाजात म्हणाला. विराज, मी सगळं सोडून तुझ्या मागे येऊ शकत नाही. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझं कामही महत्त्वाचं आहे. तो मिश्किलपणे हसला. हो, माझ्यासारखं अब्जाधीश लेवलचं नाही आहे एवढंच, पण माझ्यासाठी माझं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. वैदेही जोशीला जाणवलं की तिचा आवाज थोडा चढला होता, पण ती थकली होती आणि चिडचिडीही झाली होती. तुझं काम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच माझंही, ती म्हणाली. एखाद्या गोष्टीची किंमत तिचं महत्त्व ठरवत नाही. विराज मेहताने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. मी स्वार्थी होत चाललोय बहुतेक, तो मऊ आवाजात म्हणाला. मला तुझी खूप आठवणी येते. त्याच्या त्या शब्दांनी वैदेही थोडी थबकली. तू मला रोज बघतोस, ती हळूच म्हणाली. माहिती आहे, तो म्हणाला, पण ते पुरेसं नाही. त्याने खोल श्वास घेतला. मी खूप जास्त काम करतोय. काल रात्री तू झोपल्यानंतर बराच वेळ मी फक्त तुला बघत बसलो होतो आणि मला जाणवलं आपण एकाच घरात राहूनही एकमेकांपासून दूर होत चाललो आहोत. तो क्षणभर थांबला. तुझ्यासोबत बसून जेवण करणं मिस करतो मी. तुला बाहेर फिरायला नेणं, तुझ्यासोबत वेळ घालवणं, हे सगळं. त्याने कपडावर हात फिरवला. कंपनी सांभाळणं, आईसाठी न्याय मिळवणं, हे सगळं योग्य वाटत होतं, पण त्याची किंमत खूप मोठी आहे. ते मला तुझ्यापासून दूर नेतंय आणि मला ते अजिबात आवडत नाही. तो हलक्या आवाजात पुढे म्हणाला. मला वाटलं होतं या आठवड्यात सगळं संपेल, पण आता मला सिंगापूरला जावं लागतंय. आणि खरं सांगू, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मला तिथे जायचंच नाहीये. वैदेही आश्चर्यचकित झाली.
तुला जायचंच नाही? नाही, तो स्पष्टपणे म्हणाला. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडे घरी परतण्याचं एक खास कारण आहे आणि मला घरीच राहायचंय. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू म्हटलं. तुझ्याकडे परत यायला मला आवडतं. हे जाणवणं की तू इथे आहेस, माझ्या घरात. तो हळू आवाजात म्हणाला. मी माझ्या असिस्टंटला पाठवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना माझ्याशीच भेटायचं आहे. 3 अब्जांचा करार आहे, सोडू शकत नाही. वैदेही शांतपणे त्याच्या जवळ आली. ती त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली आणि त्याचा चेहरा दोन्ही हातात घेतला. एक सांगू? ती हळू आवाजात म्हणाली. हं, काय? ती हलकंसं हसली. मलाही नाही वाटत तू इथून जावंस. विराजच्या डोळ्यात आश्चर्य आणि समाधान एकाच वेळी उमटलं. मला वाटत होतं कदाचित फक्त मलाच तुझी जास्त गरज वाटते. ती हळूहळू बोलत होती. पण मी स्वतःलाच समजावत होते की मला समजूतदार व्हायला हवं. ती काही क्षण थांबली. मी आधीही खूप व्यस्त माणसासोबत आयुष्य घालवलं आहे. पण विराज, तू इथे नसतोस ना तेव्हा मला आधीपेक्षा जास्त एकटं वाटतं. तिने नजर खाली केली. एकटीने जेवण करायला आवडत नाही. अगदी शांत घरसुद्धा बोचायला लागतं. विराजच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. मला तुझी चांगली साथ द्यायची आहे, ती म्हणाली. पण माझ्यातली थोडी स्वार्थी बाई असं वाटतं. तुला या खोलीत बंद करून कुठेच जाऊ द्यायचं नाही. ती थोडी जवळ झुकली. विराज हलकं हसू लागला. मग आपल्या लिस्टमध्ये हातकड्यांचाही समावेश करू का? नक्की, ती क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली. तो हसला. छान, कारण मी परत आल्यावर आपण तो पेंटवाला गेम खेळणार आहोत. तो मिश्किल नजरेने म्हणाला. आणि यावेळी तू प्रत्येक वेळी घाबरून विषय बदलणार नाहीस. वैदेही हसून गेली. विराजने तिला अलगद उचलून आपल्या मांडीवर बसवलं. माझ्यासाठी एक काम करशील? ती त्याच्या डोळ्यात पाहत मान हलवते. आपल्यासाठी एक छान सुट्टी प्लॅन कर. आत्ताच तारीख ठरवू नकोस, पण जेव्हा तुला एकटेपणा वाटेल किंवा कंटाळा येईल तेव्हा एखादी सुंदर जागा बघ. तो थोडा झुकून म्हणाला. अशी जागा जिथे निळं पाणी असेल, पांढरी वाळू असेल आणि आजूबाजूला फार कोणी नसेल. त्याचा आवाज आता आणखी मवाळ झाला होता. मला थोडा वेळ फक्त तुझ्यासोबत, फक्त आपल्यासाठी हवा आहे. वैदेहीच्या मनात एक उबदार भावना दाटून आली. मी प्रयत्न करेन विराज, ती हसत म्हणाली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. खरंच तुला माझ्यासोबत आशियाला यायचं नाहीये? तिथली संस्कृती तुला खूप आवडेल. पावसाळा नुकताच संपतोय. तुला नक्की आवडेल. मला तेव्हाच आवडेल जेव्हा तू माझ्यासोबत असशील. वैदेही जोशी हळू आवाजात म्हणाली. मी एकटी फिरणाऱ्यांपैकी नाही आहे. मी धाडसी आहे खरं, पण इतकीही नाही. ती थोडी गंभीर झाली. तिथे तुझं काम कसं असणार? खूप व्यस्त असशील. विराज मेहताने चेहरा वाकडा केला. खूपच व्यस्त. दिवस खूप लांब जाणार आहेत. मागच्या वेळी तर मला माझ्या नव्या डिझायनरलाच तिथे बोलवावं लागलं होतं. वेळेचा फरक इतका असतो की मी तिथे जागा असेन तेव्हा तू इथे झोपलेली असशील. वैदेहीने हलकासा सुस्कारा टाकला. मी तुला खूप मिस करेन. मी त्याहून जास्त करेन, विराज असत म्हणाला. त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं आणि मग नकळत नाक कुरवत म्हणाला. आता मला समजायला लागलंय सिद्धार्थ कुलकर्णी तुला सगळ्यांपासून दूर का ठेवायचा. वैदेहीने भुवया उंचावल्या. का? कारण वेळ कमी असेल ना, तर एखाद्या माणसाला इतरांसोबत शेअर करणं कठीण जातं. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मला तुला कायम माझ्याजवळ ठेवावंसं वाटतं, प्रत्येक क्षणी. तो हलकंसं हसला. हे फार चांगलं नाहीये कदाचित, पण आता मला ते समजायला लागलंय. वैदेही असत त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. ही गोष्ट प्राजक्ताला सांगू नकोस, ती तुझी चांगलीच क्लास घेईल. दोघंही हसू लागले. ती मग थोडी गंभीर होत म्हणाली. आणि तसंही सिद्धार्थ मला एखाद्या ट्रॉफीसारखं ठेवू पाहायचा. पण तू वेगळा आहेस. तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असतो. तू मला कधीच मित्रमैत्रिणींना भेटवण्यापासून थांबत नाहीस. विराजने मान हलवली. हो, हे खरं आहे. मला तुझ्या मैत्रिणी आवडतात. ते तुझ्या आयुष्याचा भाग आहेत आणि तू त्यांच्यावर प्रेम करतेस. तो हळू आवाजात म्हणाला. त्यांना तुझ्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. मग ओठ वाकवत मिश्किलपणे म्हणाला. विशेषतः कारण मी स्वतः बहुतेक वेळा इथे असतच नाही. त्याने तिच्या ओठांना हलकासा स्पर्श केला. मग काय? तुझे शत्रू आणि सगळे प्रॉब्लेम्स लवकर संपवून परत ये आणि मला आठवड्याभरासाठी कुठेतरी फिरायला घेऊन चल. तो हसला आणि तिला मिठीत घेत म्हणाला. किमान माझं सामान तरी भरायला मदत कर. हो, ते मी करू शकते. वैदेही हसत म्हणाली. ती कपाटाकडे चालत जात असताना मिश्किलपणे म्हणाली. मी तुला माझ्या बॅगेत ठेवू का? नाही, तो खोटा गंभीर चेहरा करत म्हणाला. पण जर तू पटकन सामान भरलंस तर कदाचित तुझ्याकडे मला अंघोळीच्या वेळी थोडा त्रास द्यायला वेळ मिळेल. ती खटाळपणे हसली. विराज तिथेच थांबला. सामान भरायची काही गरज नाही, तो लगेच म्हणाला. मी तिथे जाऊन नवीन कपडेच घेईन. तो लगेच तिच्याकडे चालत आला. चल अंघोळीला जाऊया. क्षणातच त्याने तिला खांद्यावर उचललं.
वैदेहीच्या हसण्याच्या आणि हलक्या किंचाळ्यांच्या आवाजात तो तिला सरळ बाथरूममध्ये घेऊन गेला. मनातल्या मनात वैदेहीला वाटलं, काश तो नेहमी असाच तिची काळजी घेत राहो, असाच मनमोकळा जिवंत राहो, कारण त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण तिला एखाद्या सुंदर स्वप्नासारखा वाटत होता. तू उदास आहेस का? नाही, अगदीच आहेस. प्राजक्ताने पाण्यात भिजवलेला ब्रश तिच्याकडे हलकासा उडवला. अगं बस ना, तू दुरुस्त करण्यापेक्षा जास्त नुकसान करतेस. वैदेही कॅनव्हासवर पडलेल्या रंगांच्या शिंतोड्यांकडे बघत म्हणाली. त्याचा फोन आला होता? हो, दुपारी कॉल केला होता. वैदेहीने मोबाईलकडे नजर टाकली. 2 तासांपूर्वीचा शेवटचा मेसेज अजून स्क्रीनवर होता. विराजला जाऊन 3 दिवस झाले होते आणि तू 3 दिवसांपासून शांत, चिडचिडी आणि उदास आहेस. प्राजक्ता मिश्किलपणे म्हणाली. मी उदास नाही आहे. वैदेहीने तोंड वाकडं केलं. फक्त बेचैन वाटतंय. ते तर दिसतंच आहे. प्राजक्ता हसली. मला पण जर रोज रात्री विराजसारखा नवरा मिळाला असता आणि अचानक काही दिवस दिसलाच नसता तर मी सुद्धा अशी बेचैन झाले असते. अगं चिडवू नकोस, वैदेही लाजत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर नकळत हलकीशी स्मित उमटली. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती पुटपुटली. त्याला चांगलंच माहिती आहे मला त्याची किती सवय झाली आहे. त्याचे मसल्स मला किती आवडतात ना. वैदेही जोशीने डोळे मिटत हलकंसं हसत म्हटलं. आज सकाळी तर त्याने खास फोटो पाठवला होता आणि म्हणाला तू इथे असतीस तर अजून छान झालं असतं. ती हळू आवाजात म्हणाली. क्षणभर तर खरंच वाटलं जणू तो माझ्या जवळच आहे. प्राजक्ता मोठ्याने हसू लागली. अगं खूपच खट्याळ झाली आहेस तू. वैदेहीने मिश्किल हसू दिलं. त्याच्या बाबतीत? हो, थोडी जास्तच. तिने सुस्कारा टाकला. आणि तो सोमवारपर्यंत परत येणारही नाही. अजून 3 दिवस बाकी आहेत. आयुष्यात कधी वेळ पटकन जावा म्हणून प्रार्थना केली नव्हती, पण आत्ता करतेय. लवकर जातील दिवस, प्राजक्ता म्हणाली. आज माझी मीटिंग नसती तर मीच तुझ्याकडे आले असते. बरं हा नवीन मुलगा ठीक वाटतोय ना? कदाचित, ती खांदे उडवत म्हणाली. पण खरं सांगू, मला तर विराजच्या घरी जाऊन त्याच्या ड्रिंक्सच्या कपाटावर 10 टाकणं जास्त आवडेल. दोघी हसू लागल्या. तो मला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं म्हणतोय. वैदेही हसत म्हणाली. आपण दोघंच? फक्त आम्ही. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मी काल रात्रभर जागा शोधत बसले होते सुट्टीसाठी. ती थोडा विचार करत म्हणाली. पण गंमत म्हणजे जागेचा मला फारच फरक पडत नाही. फक्त तो माझ्यासोबत असला पाहिजे. वैदेहीने मोठं जेली बीन्सचं पाकिट उचललं आणि मुठभर तोंडात टाकले. मग ती पुन्हा कॅनव्हासकडे लक्ष देऊ लागली. पण मन काही कामात लागत नव्हतं. हे काय खातेस तू? प्राजक्ताने विचारलं. जेली बीन्स. काल मार्केटमध्ये आईस्क्रीम घ्यायला गेले होते तर हेही आणलं. प्राजक्ताने मोठ्या पाकिटाकडे बघत डोळे मोठे केले. वैदेही, हे तर 5 किलोचं वाटतंय. नाही ग, फक्त 3 किलोचं. ती तोंड भरलेलं असतानाच म्हणाली. मला नाशपती फ्लेवर खूप आवडतो. प्राजक्ता हसली. तू भावना खाऊन टाकू शकत नाहीस. मी भावना खात नाहीये, वैदेहीने हसत उत्तर दिलं. मी त्यांना रंगवतेय. दोघी पुन्हा हसू लागल्या. ही फक्त माझी बेचैनी आहे. प्राजक्ताने हसत डब्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. हात लावू नकोस. वैदेहीने पटकन पाकिट बाजूला घेतलं. इतकं मोठं पाकिट आहे पण शेअर नाही करणार? तू अगदी त्या विचित्र चित्रपटातल्या कॅरेक्टरसारखी वागतेस जो तुझ्या आईला आवडतो. देवाचे आभार आपण आधी जन्मलो, वैदेही हसत म्हणाली. नाहीतर आपली नावंसुद्धा त्या चित्रपटातल्या पात्रांसारखी ठेवली असती. दोघी पुन्हा खळखळून हसू लागल्या. इतक्यात वैदेहीची नजर फोनवर गेली. क्षणात तिच्या मनात बेचैनीची लाट उमसली. किती कॉल्स आलेत? प्राजक्ताने विचारलं. वैदेहीने स्क्रीनकडे बघितलं. आज 11वी वेळ. उचलणार आहेस? आई आहे ग, ती उपरोधिक चेहऱ्याने म्हणाली. विराज बाहेरगावी गेल्यापासून त्यांनी कॉल्सचा पाऊसच सुरू केला आहे. धन्यवाद अमोल, ती उपहासाने म्हणाली. हे सगळं सांगितल्याबद्दल. तिने सुस्कारा टाकला. त्यांना वाटतं मी आजी सुमनजी यांच्याशी सणाच्या दिवशी भेटण्याबद्दल बोलावं. प्राजक्ताने भुवया उंचावल्या. मग सरळ नाही म्हण ना. वैदेही काही क्षण शांत राहिली. विराज म्हणाला होता मला हवं असेल तर मी एकदा जाऊन सगळ्यांना भेटू शकते. तो माझ्यासोबत येईल. ती थोडी गंभीर झाली. पण त्यालाही तिथे शेखर कुलकर्णी असावा असं वाटत नाही. प्राजक्ता लगेच म्हणाली. तो माणूस विचित्रच आहे. खूपच, वैदेही पुटपुटली. ती पुन्हा कॅनव्हासकडे पाहत म्हणाली. मी अमोलला सांगितलंय. आजीचं पोर्ट्रेट जवळपास पूर्ण झालंय. रविवारपर्यंत तयार होईल. ती थोडा विचार करून म्हणाली. कदाचित आपण त्यांना ते बघायला बोलवू शकतो. जर आत्या लोकही असतील तर लक्ष आजीकडे जास्त जाईल, माझ्यावर आणि ईशावर नाही. प्राजक्ताने सरळ उत्तर दिलं. हा खूप वाईट प्लॅन आहे आणि तुला स्वतःही माहिती आहे. ती फोनकडे बोट दाखवत म्हणाली. हे सगळे कॉल्स ईशामुळेच होत असतील. वैदेहीने मान हलवली. हो, ती स्वतःही कॉल करते, पण मी सगळ्यांना व्हॉइसमेलवर टाकलंय.
ती थकलेल्या आवाजात म्हणाली. कधी कधी वाटतं नंबरच बदलावा, पण कामामुळे ते शक्य नाही. प्राजक्ता थोडी थांबली. ईशानेही फोन केला होता. हं. वैदेही खाली बसली. एक जेलीबीन हवेत उडवून तोंडात पकडत म्हणाली. आणि खरं सांगू, या खूपच गोड आहेत. तुझं पोट बिघडत नाही का एवढं खाल्ल्यावर? प्राजक्ताने मोठ्या डोळ्यांनी त्या जेलीबीन्सच्या पिशवीकडे पाहत विचारलं. माहीत नाही. वैदेही खांदे उडवत म्हणाली. मला तर असं वाटतंय कितीही खाल्लं तरी कमीच आहे. हे काय चाललंय तुझं? प्राजक्ता हसत म्हणाली. वैदेहीने मोबाईल उचलला. तसं पाहिलं तर त्याने माझ्यासाठी 3 व्हॉइस मेसेज सोडलेत. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू म्हटलं. सगळे या जेलीबीन्सपेक्षाही जास्त गोड. ती हळू आवाजात म्हणाली. त्याला माझी खूप आठवण येते म्हणे. माफी मागतोय. माझ्याशी बोलायचं आहे म्हणतोय. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. पण सगळं खोटं आहे. फालतूपणा. सिद्धार्थकडून काही मेसेज? नाही. ती खोल श्वास घेत म्हणाली. त्याने संपर्क केलेला नाही. पण काल मी मार्केटमधून परत येत होते ना, तेव्हा पार्किंगमध्ये त्याची गाडी दिसली. प्राजक्ताचा चेहरा लगेच गंभीर झाला. काय? सुदैवाने मीरा आणि तिची सिक्युरिटी टीम माझ्यासोबत होती. वैदेही म्हणाली. त्यांनी मला सुरक्षितपणे घरी सोडलं. म्हणजे पुन्हा हे सगळं सुरू होतंय? माहीत नाही. ती पुटपुटली. पण एक गोष्ट नक्की, विराजने माझी सिक्युरिटी 10 पट वाढवली आहे. आणि त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. ती हलकंसं हसली. आणि ऐक, मला एक हाताने लिहिलेलं पत्रही आलंय. कोणाकडून? त्या अभिनेत्री कियाराकडून. अरे तीच ना? हो. कराराचा भाग होता. तिला माझी प्रत्यक्ष माफी मागायची होती. वैदेही पुढे म्हणाली. तिने सोशल मीडियावर व्हिडिओही पोस्ट केला. ती म्हणाली ती व्यसनांच्या आहारी गेली होती आणि वास्तवापासून दूर गेली होती. तिने मान्य केलं की तिने माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या. ती शांतपणे म्हणाली. तिच्या आईवडिलांनी तिला 60 दिवसांसाठी रिहॅबमध्ये पाठवलं होतं. आता वाटतंय ती सुधारते आहे. आणि तिचं पत्र खरंच प्रामाणिक वाटलं. प्राजक्ताने मान हलवली. तुझ्या आईनेही ईशासोबत असंच काहीतरी करायला हवं होतं. 60 दिवस बंड ठेवलं असतं तर बहुतेक डोकं ठिकाणावर आलं असतं. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. दोघींनी एकाच वेळी दरवाजाकडे पाहिलं. देव करो एखादा कस्टमर असावा आणि आपण त्याला विसरलो नसावं. प्राजक्ता कुजबुजली आणि पुढे निघाली. मागून वैदेहीने आवाज दिला. मीराशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नकोस. क्षणभरात. अरे नाही. प्राजक्ताची मोठी किंकाळी ऐकून वैदेही वैतागली. तिने जेलीबीन्सचं पाकिट टेबलावर आपटलं आणि वर्कशॉपमधून बाहेर आली. काउंटरजवळ पोहोचताच तिच्या भुवया उंचावल्या. समोर उभ्या होत्या ईशा आणि सतीश. ईशाने गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. मला तुझी मदत हवी आहे वैदेही. वैदेहीने गोंधळलेल्या नजरेने आपल्या बहिणीकडे पाहिलं. ईशा सतीशसोबत उभी होती. तोच माणूस ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं, पण शेवटी ती सिद्धार्थ कुलकर्णीच्या मुलाची आई बनली होती. ईशा, हे सगळं काय चाललंय? ईशाच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. मला तुझा तिरस्कार वाटतो. वैदेही थिजल्यासारखी तिच्याकडे पाहत राहिली. सिद्धार्थ, शेखर काका, सुमनजी, तुम्ही आमच्यावर रेस्ट्रेनिंग ऑर्डर घेतल्यापासून आणि विराजने कंपनी सांभाळल्यापासून. ती रागाने बोलत होती. त्यांच्याकडे काही कामच उरलेलं नाही, फक्त घरी बसून विष ओकायचं. ती अजून चिडून बोलू लागली. सिद्धार्थ आधीच त्याच्या विचित्र सवयींमुळे अवघड होता. साफसफाईचं वेड, जमिनीवर एक मोजासुद्धा पडला तर वेडा व्हायचा. ती तिरस्काराने हसली. आणि त्याने माझ्याशी कधी नीट संसारही केला नाही. कधीच नाही. मला तर वाटतं त्याला स्वतःलाही काय हवंय ते माहिती नसेल. वैदेही अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिली. सतीश मात्र ईशाच्या कमरेवर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. वैदेहीने गोंधळून प्राजक्ताकडे पाहिलं. मी दुसऱ्याच जगात आले आहे का? मग ती सतीशकडे वळली. तू इथे तिच्यासोबत काय करतोयस? सतीश शांतपणे म्हणाला. मी ईशावर प्रेम करतो वैदेही. कायम केलंय आणि कायम करत राहीन. तो ईशाकडे बघत हलकसं असला. हे साधं प्रेम नाही, पण मी तिला मनातून काढू शकत नाही. प्राजक्ताचा आवाज लगेच कठोर झाला. मग लग्नाच्या दिवशी दुसऱ्या माणसासोबत जे झालं ते काय होतं? ईशा गोंधळली. तू काय बोलतेस? वैदेही गंभीर स्वरात म्हणाली. सिद्धार्थने मला सांगितलं होतं की एका पार्टीमध्ये तू त्याला एकटं गाठलं होतंस आणि नंतर त्याला भावनिक दबाव टाकत राहिली होतीस. ईशाने खांदे उडवले. हो, पहिल्यांदा मीच त्याच्याजवळ गेले होते. ती निर्लज्जपणे म्हणाली. एक गोष्ट दुसरीकडे गेली आणि मग तो माझ्यासमोर उभा होता. प्राजक्ताने लगेच विचारलं. पण तो म्हणत होता की तू त्याच्यावर महिनोमहिने दबाव टाकत होतीस? मी कुणालाच जबरदस्ती केली नाही, ईशा पाय आपटत म्हणाली. तुमच्या दोघींमुळे बोर्ड मीटिंग झाल्या. त्याला सांगितलं गेलं की तुम्हाला शांत ठेवण्यासाठी जे करावं लागेल ते कर. वैदेहीचा चेहरा कठोर झाला. म्हणजे तो खरं बोलत होता? हो, ईशा रागाने म्हणाली. मला तो हवा होता आणि मला माहिती होतं त्यालाही मी आवडत होते. ती कटू स्वरात म्हणाली. तो नेहमी माझ्याकडे बघायचा. सतीशने तिचा हात पकडला.
मी तुझी मदत करायला आलो आहे. पण जर तू फक्त हेच बोलणार असशील तर मी निघतो. पण ईशा थांबली नाही. पहिल्यांदा हो, मी त्याला माझ्याजवळ आणलं. पण त्यानंतर तो स्वतः यायचा. कॉल्स, मेसेजेस, अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा तो माझ्या खोलीत आला होता. ती अचानक थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, मी फक्त तुझ्याकडून काहीतरी हिरावून घ्यायचं होतं. वैदेहीचा चेहरा कडक झाला. ईशा, तू माझी अंगठीसुद्धा मागितली होतीस. माझं घर, मला त्रास दिलास. माहिती आहे. ईशा अचानक ओरडली. का? शेवटी का? वैदेहीचा आवाज थरथरला. तू कायम मला दुखावण्याचा प्रयत्न का करतेस? क्षणभर शांतता पसरली. ईशाच्या चेहऱ्यावर विचित्र कटू हसू उमटलं. माहीत नाही. ती कळवटपणे हसली. कधी तुला कारण समजलं तर मलाही सांग. कारण मागच्या 7 वर्षात मी थेरपीवर लाखो रुपये खर्च केलेत. तिचा आवाज मंद झाला. हे समजून घेण्यासाठी की तुला रडताना पाहून मला इतका आनंद का मिळतो. ती डोळे खाली करत कुजबुजली. मला माहिती नाही मी अशी का आहे. पण आहे. मी अशीच आहे. ईशाचा आवाज थरथरत होता. जशीच मला तुला त्रास देण्याची संधी मिळते मी ती हद्दीच्या पलीकडे नेते. ती कटू हसली. मी तर विराज मेहतावर सुद्धा डोरे टाकायचा प्रयत्न केला होता. वैदेही आणि प्राजक्ता दोघीही थिजल्या. खरं सांगायचं तर तो मला अजिबात आवडत नाही, ईशा पुढे म्हणाली. पण जेव्हा मी पाहिलं की सिद्धार्थ आणि शेखरमुळे तो आधीच त्रासात आहे तेव्हा मला वाटलं त्यालाही तुझ्याकडून हिरावून घ्यावं. प्राजक्ताने कपाळावर हात मारला. ईशा, तू खरंच मानसिकदृष्ट्या ठीक नाही आहेस, ती स्पष्ट शब्दात म्हणाली. आणि तुला स्वतःलाही ते माहिती आहे, नाही का? ईशाने शांतपणे मान हलवली. हो, माहिती आहे. तिने खोल श्वास घेतला. माझ्यात खूप समस्या आहेत, मानसिक समस्या. ती वैदेहीकडे पाहत म्हणाली. आणि माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू तूच होतीस वैदेही, फक्त तू. वैदेहीचा आवाज हळू झाला. मग मला एकटं का सोडत नाहीस ईशा? मी सोडणार आहे, वैदेहीने उपरोधाने हसत म्हटलं. जसं तू नेहमी म्हणतेस? नाही. ईशा यावेळी गंभीर होती. यावेळी खरंच. ती पुढे म्हणाली. तू माझ्याशी 1 महिना पूर्ण संपर्क बंद केलास आणि त्यामुळे मला खूप मदत झाली. ती क्षणभर थांबली. पहिले 2 आठवडे खूप कठीण होते. पण मग मी स्वतःला थेरपीमध्ये आणि सतीशसोबत वेळ घालवण्यात व्यस्त केलं. ईशाने शांतपणे मान खाली घातली. मला समजलं की माझ्या मानसिक शांततेसाठी मला तुझ्यापासून दूर राहायला हवं. ती हलक्या आवाजात म्हणाली. तू माझ्यासाठी ट्रिगर आहेस वैदेही. प्राजक्ता लगेच चिडून म्हणाली. हे असं ऐकायला लागतंय जणू सगळी चूक वैदेहीचीच आहे आणि तिने तुझ्यासोबत काही केलंच नाही. माहिती आहे, ईशा शांतपणे म्हणाली. चूक तिची नाही. ती काही क्षण गप्प राहिली. आईची इच्छा आहे की तू, मी आणि सिद्धार्थ आपण सगळे मिळून रविवारच्या कौटुंबिक जेवणासाठी सुमन आजींकडे यावं. वैदेहीचा चेहरा गोंधळला. मला तुझी गरज आहे, तू यायला होकार दे. का? वैदेही चकित होऊन म्हणाली. नेमकं काय चाललंय? सतीशने शांतपणे सुस्कारा टाकला. तिला थोडा अभिनय करावा लागेल. वैदेहीने कपाळावर आठ्या घातल्या. तो पुढे म्हणाला. तिला सिद्धार्थला हे दाखवायचं आहे की ती अजूनही त्याच्या बाजूने आहे, अजूनही त्याच्यासोबत आहे आणि तुमच्यात अंतर ठेवण्याचा प्रयत्न करते. तो थकलेल्या आवाजात म्हणाला. पण खरं म्हणजे आम्ही देश सोडून जाणार आहोत. वैदेही आणि प्राजक्ता एकमेकींकडे पाहू लागल्या. मला लंडनमध्ये नोकरी मिळाली आहे, सतीश म्हणाला. आम्ही तिथे जाणार आहोत. त्याने ईशाकडे बघितलं. आम्हाला वाटतं ती जर या सगळ्यांपासून दूर गेली, या ट्रिगर्सपासून दूर गेली तर कदाचित ती स्वतःला सावरू शकेल. तो शांतपणे म्हणाला. इथे राहून ते शक्य नाही. ईशाने हलकंसं दुःखी हसू दिलं आणि डोकं सतीशच्या खांद्यावर टेकवलं. तू आधी म्हणायचास ना माझी बेधडकपणा तुला आवडतो? सतीशने हलकंसं असं तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मला अजूनही आवडतो. ईशाने पुन्हा वैदेहीकडे पाहिलं. मला राग यायचा. ती पुटपुटली. सगळे मला वाईट म्हणायचे म्हणून मी तशीच बनले. ती कटू हसली. सुमनजी म्हणाल्या होत्या मी इतकी उद्धट आहे की तुझी अंगठीसुद्धा चोरू शकते. ती खांदे उडवत म्हणाली. म्हणून मी ती मागितली. एका मावशीने म्हटलं मी दुसऱ्याच्या नवऱ्याकडे डोळा ठेवते. ती डोळे मिटत म्हणाली. मग तेही केलं. तिचा आवाज तुटायला लागला. सगळ्यांनी मला वाईट समजलं म्हणून मी त्यांना तसंच दाखवलं. ती थकलेल्या स्वरात म्हणाली. मला याचा अभिमान नाही. तिने डोळे पुसले. पण सत्य हे आहे की माझ्या मनाचा एक भाग अजूनही म्हणतो तू माझी बहीण आहेस. तिचा आवाज बंद झाला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला न बघितलं की रिकामं रिकामं वाटतं. ती खाली बघू लागली. आणि दुसरा भाग, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तो फक्त हे पाहू इच्छितो मी तुला किती तोडू शकते. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. मला माफ कर वैदेही, ईशा कुजबुजली. मी आजारी आहे, ती खोल श्वास घेत म्हणाली. आणि आता मला समजलंय बरी होण्यासाठी मला तुझ्यापासून दूर जावं लागेल. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात विचारलं. तुला माझ्याकडून नक्की काय हवंय? ईशा लगेच म्हणाली. मला मदत कर प्लीज. ती घाईघाईने बोलू लागली. सिद्धार्थने माझा पासपोर्ट स्वतःकडे ठेवला आहे, पण मी नवीन बनवला आहे.
पुढच्या आठवड्यात मिळेल. ती कुजबुजली. रविवारी सतीश फ्लाईटची व्यवस्था करणार आहे. सिद्धार्थला कळायच्या आधी मी इथून निघून जाईन. ती पटकन पुढे म्हणाली. फक्त त्या डिनरसाठी होकार दे. मी सिद्धार्थशी भांडण करेन. तो निघून जाईल. ती वैदेहीच्या डोळ्यात बघत म्हणाली. सगळ्यांना वाटेल मी आईकडे आहे, पण खरं म्हणजे मी सतीशसोबत देशाबाहेर निघून गेलेली असेन. वैदेही जोशीने हळू आवाजात विचारलं. तू म्हणायचीस ना तुला सिद्धार्थवर प्रेम आहे? ईशाने डोळे मिटले. आहे, ती शांतपणे म्हणाली, पण सतीशवर जास्त आहे. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता उमटली. सिद्धार्थपेक्षा सतीश मला पूर्णपणे स्वीकारतो, माझ्या या वेडेपणासकट. ती वैदेहीकडे बघत पुढे म्हणाली. तो मला सावरण्यासाठी, मला बरी करण्यासाठी घेऊन चाललाय. तिच्या आवाजात पहिल्यांदाच विनंती होती. प्लीज मला मदत कर. शुक्रवारी संध्याकाळी वैदेही घरी पोहोचली तेव्हा तिचं मन अजूनही ईशाच्या बोलण्यात अडकलेलं होतं. प्राजक्ताने स्पष्ट सल्ला दिला होता की ईशाला तिच्या मनासारखं करू दे. ती दुसऱ्या देशात गेली तर पुन्हा कधी तुझ्या आयुष्यात परत येणार नाही. ऐकायला तो विचार योग्य वाटत होता, पण वैदेहीचं मन अजूनही गोंधळलेलं होतं. तिला या सगळ्याचा भाग व्हायचं नव्हतं. ईशा चांगली आई ठरेल यावर तिचा अजिबात विश्वास नव्हता, आणि एका लहान मुलाला अशा प्रकारे दूर घेऊन जाण्यात मदत करणं, जरी तो सिद्धार्थ कुलकर्णीचं मूल असलं तरी, हे सगळं तिला चुकीचं वाटत होतं. ती या गोष्टीत सहभागी व्हायचंच नाही असं मनोमन ठरवत होती. 7 वाजल्यानंतर ती किचनमध्ये आली. मीराऐवजी घरातली मदतनीस मीना भांडी धुत होती. हॅलो मॅडम, ती हसत म्हणाली. आज उशीर झाला. हो, वैदेहीने हलकंसं हसत उत्तर दिलं. मी प्राजक्तासोबत होते. ती हसत म्हणाली. आम्ही तिच्या एका मित्राच्या डेटवर लक्ष ठेवायला गेलो होतो. डेट वाईट निघाली तर त्याला वाचवायला. मीना हसू लागली. पण बहुतेक त्यानेच आम्हाला तिथून पळवलं. दोघी हलकंसं हसल्या. ठीक आहे मॅडम, मी निघते, मीना म्हणाली. विकेंडसाठी सगळं जेवण फ्रीजमध्ये ठेवलंय. ती थोडी काळजीने म्हणाली. कामात इतकं बुडून जाऊ नका की जेवण विसराल. वैदेहीने मान हलवली. सोमवारी भेटू. थँक्यू. वैदेहीने तिला दरवाजापर्यंत सोडलं आणि हलकी मिठी मारली. दरवाजा बंद होताच घरात एक विचित्र शांतता पसरली. वैदेही हळूहळू चालत किचन टेबलापाशी आली आणि खुर्चीत बसली. तिने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनकडे पाहत राहिली. अचानक प्राजक्ताचा आवाज तिच्या कानात घुमला. तू उदास आहेस? तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात कबूल केलं. हो, ती खरंच उदास होती. आज वैदेही जोशी अनपेक्षितपणे जास्त भावुक झाली होती. जणू ती एखाद्या कठीण परीक्षेतून जात होती. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. विराज मेहता. तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. हॅलो माझी सुंदर वाईफ. त्याचा उबदार आवाज कानावर पडला. मी तुला खूप मिस करतोय. वैदेही हलकंसं हसली. मी पण. तू कसा आहेस? तुझ्याशिवाय खूप बेचैन झालोय. ती लाजून हसली. खूप वाईट आहेस तू. खरंच, तो मिश्किलपणे म्हणाला. पुढच्या वेळी तुला जबरदस्ती सुटकेसमध्ये टाकून घेऊन जाईन. ती हसू लागली. कदाचित मी स्वतःच लपून बसेन. ती थोडी शांत होत म्हणाली. तुझ्याशिवाय हे काही दिवस खूप कठीण जात आहेत. विराजचा आवाज लगेच गंभीर झाला. तुझी आई अजूनही फोन करते? हो, ती सुस्कारा टाकत म्हणाली. आणि आज ईशा घरी आली होती. काय? विराजचा आवाज लगेच कठोर झाला. मीराने मला काही सांगितलं नाही. बहुतेक तिला कळालं नसेल, कारण ईशा सिद्धार्थसोबत नव्हती. मग कोणासोबत होती? सतीशसोबत. क्षणभर शांतता पसरली. तोच तिचा जुना साखरपुडा झालेला मुलगा? हो, तो अजूनही तिला परत मिळवू इच्छितो आणि ईशालाही त्याच्यासोबत जायचं आहे. ती हळू आवाजात म्हणाली. सिद्धार्थने तिला जवळपास कैद करून ठेवलंय. तिचा पासपोर्टही त्याच्याकडे आहे. विराजचा आवाज आता अधिक थंड झाला. आणि याचा तुझ्याशी काय संबंध? माहिती आहे, वैदेही शांतपणे म्हणाली. तिने स्वतःच तिचं आयुष्य बिघडवलं. ती थोडी थांबली. आज ती म्हणत होती सिद्धार्थने तिच्याबद्दल खोटं बोललं आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. विराज काही बोलला नाही. वैदेही पुढे म्हणाली. खरं सांगायचं तर मला आधीपासून जाणवत होतं की ती खोटं बोलते. ती सुस्कारा टाकत म्हणाली. पण प्रश्न असा आहे, मला सतीश चांगला माणूस वाटतो. तो खरंच तिच्यावर प्रेम करतो. ती काही क्षण शांत राहिली. ईशाने अशी गोष्ट सांगितली की रेस्ट्रेनिंग ऑर्डरनंतर तिला जाणवलं तिने माझ्यापासून दूर राहायला हवं. ती देश सोडून जायचं ठरवते. विराज शांत झाला. वैदेही पुढे बोलू लागली. रविवारी डिनरला ती सिद्धार्थशी मुद्दाम भांडेल. मग सांगेल की ती आईकडे राहायला जाते आणि तिथून सतीशसोबत देशाबाहेर पडून जाईल. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग विराजचा आवाज पुन्हा गंभीर झाला. आणि ती गेल्यावर? वैदेहीने थकलेला श्वास घेतला. ती मला धमक्या द्यायला लागली. काय? मेसेजेस, खूप सारे. ती थकलेल्या आवाजात म्हणाली. जर मी सिद्धार्थला काही सांगितलं तर ती माझं आयुष्य नरक करेल म्हणाली. कोर्टही मला वाचू शकणार नाही असं. ती डोकं मागे टेकवत म्हणाली. पुन्हा तिच्या त्या गॉडमदर टाईप धमक्या सुरू झाल्यात. ती हलकंसं हसली, पण ते हसू थकल्यासारखं होतं.
आज 30पेक्षा जास्त मेसेज आलेत. विराज शांतपणे विचारतो. बाकीचे? सिद्धार्थ, शेखर कुलकर्णी आणि आईसुद्धा संपर्क करत आहेत. सिद्धार्थने काय म्हटलं? वैदेही कटू हसली. तो विचारत होता, आता आनंदी आहेस का? ती उपहासाने म्हणाली. तो बेरोजगार झालाय. त्याच्या वडिलांचं सगळं संपलंय. आई डिप्रेशनमध्ये आहे. ती थोडा वेळ शांत राहिली. किमान आता तरी तो मला परत ये म्हणत नाही. मग तिचा आवाज मंद झाला. पण त्याला अजूनही वाटतं मी त्याला धोका दिला. ती थांबली. आणि खरं सांगायचं तर दिला, ती शांतपणे म्हणाली. पण मला त्याचा पश्चाताप नाही. मग अपराधी का वाटतंय? विराजचा आवाज पुन्हा मवाळ झाला. कदाचित वाटायला नको, तो ठाम आवाजात म्हणाला. तू काही केलंस किंवा नाही केलंस, शेखर कुलकर्णी कंपनी बुडवणारच होता. तो शांतपणे पुढे म्हणाला. मी फक्त वेळ पुढे आणली. 3 महिन्यात त्यांच्याकडचं सगळं संपवलं, नाहीतर ते स्वतःच कोसळले असते. माहिती आहे, वैदेही हळू आवाजात म्हणाली. पण मला वाईट यासाठी वाटतं कारण खरं सांगायचं तर खोटं बोलणं आणि स्वतःच्या मुलाबद्दल गोष्टी लपवणं सोडलं तर. ती थोडी थांबली. सुमनजी नेहमी माझ्याशी चांगल्या वागत होत्या आणि मला माहिती आहे त्यांना खरंच माझ्यावर प्रेम आहे. ती सुस्कारा टाकत म्हणाली. सिद्धार्थ आणि शेखरजींचं वागणं वेगळं, पण शेवटी सुमनजींनी कोणाची बाजू घ्यायची ते स्वतः ठरवलं. विराजचा आवाज पुन्हा गंभीर झाला. तुला काय वाटतं? ईशाचा खरा हेतू काय आहे? तू तिची बहीण आहेस वैदेही. तूच तिला सगळ्यात जास्त ओळखतेस. वैदेही काही क्षण शांत राहिली. मला आता खात्री नाही, मी तिला खरंच ओळखते का? क्षणभर थांबून विराज म्हणाला. तुला हरकत नसेल तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने शोधून काढू का ती खरंच काय प्लॅन करते? वैदेहीचा आवाज हलका घाबरलेला झाला. मला नकोय तिला काही नुकसान व्हावं. विराज हलकंसं हसला. अगं मी तिला पळवून नेऊन चौकशी करणार नाहीये. म्हणजे? विराज मेहता काही क्षण शांत राहिला. तुला हरकत आहे का जर मी माझे रिसोर्सेस किंवा एखादा इन्व्हेस्टिगेटर लावून तिच्याबद्दल माहिती काढली तर? वैदेही काही क्षण गप्प राहिली. मग हलक्या संकोचाने म्हणाली. ठीक आहे. तिने खोल श्वास घेतला. आपण खरंच ती काय करू पाहते ते समजून घ्यायला हवं. पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मग ती हळू आवाजात म्हणाली. विराज, मला सिद्धार्थचा खूप तिरस्कार वाटतो. खूप. ती थोडी थांबली. पण या दोघांमध्ये तो ईशापेक्षा चांगला बाबा ठरू शकतो. तिचा आवाज बेचैन झाला. ईशा चांगली आई बनू शकणार नाही. सतीश तिच्यासोबत असला तरी. ती घाईघाईने बोलू लागली. मला सिद्धार्थची अजिबात मदत करायची नाही. पण ईशाला तिचं मूल घेऊन पळून जाण्यात मदत करणं. तिने डोकं हलवलं. ती एक मर्यादा आहे जी मला ओलांडायची नाही. ती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली. मला कळत नाही मी काय करू. तिने थकलेल्या आवाजात पुढे म्हटलं. जर मी सिद्धार्थला सावध केलं नाही तर मी या सगळ्यात सहभागी असल्यासारखं होईल. आणि जर केलं तर मला ईशाच्या रागाला सामोरं जायचं नाही. ती डोळे मिटून म्हणाली. आणि जर मी गप्प राहिले तर एक मूल कदाचित कायमचं दुसऱ्या देशात जाईल. तिचा आवाज काळजीने भरला. तिची मानसिक अवस्था बघता ते मूल तिच्यासोबत सुरक्षित असेल का? फोनच्या दुसऱ्या बाजूला विराज काही क्षण विचारात पडला. मग शांतपणे म्हणाला. जर तू त्या डिनरलाच गेली नाहीस तर? वैदेही काही क्षण विचारात पडली. कदाचित. ती हळू आवाजात म्हणाली. मी काहीच केलं नाही तरी ती जाईल. ती खुर्चीत मागे रेलली. आणि कदाचित मला तो अंतर मिळेल ज्याची मला गरज आहे. तिच्या आवाजात थकवा होता. कदाचित तिच्या जाण्याने सगळं संपेल. ती पुटपुटली. ती काय मला दुखावण्यासाठीच माझ्याजवळ राहिली. जर ती गेली तर कदाचित हे सगळं इथेच थांबेल. विराजने स्पष्ट आवाजात म्हटलं. मग डिनरला जा. वैदेही शांत झाली. थोडा वेळ सहन कर. तो पुढे म्हणाला. तिला जाऊ दे. त्याचा आवाज मवाळ झाला. तुझ्या मानसिक शांततेसाठी, तुझ्या आयुष्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. पण ते मूल? वैदेही बेचैन झाली. एक निष्पाप मूल. अशा स्त्रीसोबत वाढणार आहे जी स्वतः स्थिर नाही. ती सुस्कारा टाकत म्हणाली. आणि सिद्धार्थ कसा का असेना, पण तो त्या मुलावर खूप प्रेम करेल. तिने कपाळ धरलं. मला खरंच कळत नाही मी काय करू. विराजचा आवाज पुन्हा शांत झाला. वैदेही, तो हळू आवाजात म्हणाला. ते तुझं मूल नाही आणि ती तुझी जबाबदारीही नाही. तो मवाळ स्वरात म्हणाला. तू प्रत्येक गोष्ट वाचवू शकत नाहीस. वैदेही काही क्षण गप्प राहिली. मग सावधपणे विचारलं. तू माझ्यावर रागावलायस ना? क्षणाचाही विलंब न करता विराज म्हणाला. नाही. त्याचा आवाज ठाम होता. मी तुझ्यावर रागावलेलो नाही. तो थोडा थांबला. मला ईशावर राग आहे. त्याचा आवाज कडक झाला. तिने तुला या सगळ्या गोंधळात ओढलं. तो निराश स्वरात म्हणाला. आणि मी इथे इतका लांब बसलोय. काहीच करू शकत नाही. मग शांतपणे पुढे म्हणाला. तुला न सांगताही ती हे सगळं केलं असतं. तू असो वा नसो तिचा प्लॅन तोच राहिला असता. वैदेहीने टाकलेल्या स्वरात कुजबुजलं. ती खरंच खूप वाईट माणूस आहे. क्षणभर शांतता पसरली. मग विराज हळू आवाजात म्हणाला. हो. त्याच्या आवाजात दुःख होतं. आणि हे म्हणताना वाईट वाटतंय.
पण मला आता एका मीटिंगसाठी उशीर होतोय. तो हलकसा हसला. काश मी आत्ता तुझ्याजवळ असतो. वैदेहीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. काही हरकत नाही, मला समजतं. मग तिने शांतपणे विचारलं, आज रात्री तुझी एखादी मैत्रीण तरी तुझ्यासोबत नाही आहे ना? नाही. प्राजक्ता डेटवर गेली आणि अनुजालाही काम होतं. विराजचा आवाज लगेच मवाळ झाला. अरे सॉरी. वैदेहीने लगेच उत्तर दिलं. तुला सॉरी म्हणायची गरज नाही. तो काही क्षण शांत राहिला. पण तुला माझी गरज आहे आणि मी तिथे नाही. त्याच्या आवाजातली काळजी ऐकून वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. मी ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. तू दूर असलास तरी तुझी साथ माझ्यासाठी खूप आहे. ती हळू आवाजात पुढे म्हणाली. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कॉल संपताना विराज हळू आवाजात म्हणाला. मलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे. फोन ठेवतानाचा त्याचा संकोच वैदेहीला जाणवला. जणू तो अजून थोडा वेळ तिच्यासोबत बोलत राहू इच्छित होता आणि हाच विचार तिच्या मनाला थोडासा दिलासा देऊन गेला. वैदेहीची झोप उघडली तेव्हा तिचं मन विचित्र जड झालेलं होतं. जणू एखादी उदासी तिच्या भोवती घट्ट गुंडाळून बसली होती. ती का अस्वस्थ आहे हे तिला माहीत होतं. तिचा फोन सतत वाजत होता, पण एवढ्या सकाळी विराजचा फोन असणार नाही याची तिला खात्री होती. म्हणून तिने फोनकडे दुर्लक्ष केलं. पण समोरची व्यक्ती हार मानायला तयार नव्हती. शेवटी त्रासून तिने स्क्रीनकडे पाहिलं आणि स्वतःच्याच विचारांवर तिला थोडी लाज वाटली. ती पटकन उठली. दरवाजाकडे जाऊन तो उघडला आणि समोर प्राजक्ता उभी होती. ती रागाने आत शिरली. हातातली कॉफी वैदेहीच्या हातात देत म्हणाली, इतका वेळ का लावला दरवाजा उघडायला? मी किती वेळापासून उभी आहे इथे? वैदेही गोंधळून म्हणाली, मी झोपले होते. तिने घड्याळाकडे पाहिलं. अजून फक्त 6:30 वाजलेत. प्राजक्ताने स्वतःच्या कपड्यांकडे बोट दाखवलं आणि जर तुझ्या लक्षात आलं नसेल तर मी अजूनही काल रात्रीचेच कपडे घातलेत. वैदेहीचे डोळे मोठे झाले. अरे देवा, ती आश्चर्याने म्हणाली. म्हणजे तू रात्रभर त्याच्यासोबत होतीस? प्राजक्ताने नाराजीने तोंड वाकडं केलं. हो, आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट अनुभव होता. ती सोफ्यावर कोसळत म्हणाली. प्रत्येक वेळी वाटत होतं कदाचित पुढच्या वेळी बरं होईल. ती वैतागून हात हलवत म्हणाली. पण तिन्ही वेळा निराशाच झाली. वैदेही अवाक झाली. तू ठीक आहेस ना? प्राजक्ताने कॉफीचा घोट घेतला आणि कप बाजूला ठेवला. नाही, ती सरळ म्हणाली. मी अजिबात ठीक नाही. ती थकलेल्या आवाजात म्हणाली. माझ्याकडे सगळं आहे, काम, पैसे, मित्र. मग स्वतःलाच प्रश्न विचारल्यासारखी म्हणाली, मग मी अशा परिस्थिती का सहन करते? वैदेहीने शांतपणे तिचा हात दाबला. तू खूप चांगल्या व्यक्तीची पात्र आहेस. प्राजक्ता कटू हसली. मग अजूनपर्यंत मला चांगला माणूस का नाही मिळाला? वैदेही हलकीशी हसली. अशा माणसाच्या गुणांची यादी आधीच मिळाली असती तर किती बरं झालं असतं. नाही? प्राजक्ता लगेच म्हणाली. खरंच, असा काही सिस्टीम असायला हवा. दोघी हलकसं हसू लागल्या. प्राजक्ता अचानक म्हणाली, आपण पुण्यात त्या समरबद्दल बोलत होतो ना? सगळे म्हणत होते किती भारी आहे तो. तिने डोळे फिरवले. मला वाटलं लोक मजाक करतात, पण नंतर समजलं तो अनेक मुलींना डेट करतो. तिने सुस्कारा टाकला. काश मलाही कुणीतरी चांगला भेटावा. मग थकलेल्या आवाजात म्हणाली, माझे मागचे अनुभव इतके वाईट होते की मला स्वतःलाच सगळं सांभाळावं लागलं. वैदेही हसली. बहुतेक सिद्धार्थसोबतचा वेळसुद्धा यापेक्षा बरा वाटला असता. फरक एवढाच, तो सिद्धार्थ आहे. प्राजक्ता लगेच म्हणाली. ती सोफ्यावर आडवी पडली. किमान मी 8 वर्ष थांबले नाही. एक रात्र झोप झाली आणि मी बाहेर पडले. ती चिडून म्हणाली. उद्धट माणूस. वैदेही हसू लागली. ती प्राजक्ताच्या बाजूला जाऊन बसली आणि स्वतःभोवती ब्लँकेट ओढलं. तू आलीस ना? बरं वाटलं. तिचा आवाज मंद झाला. मी रात्रभर नीट झोपलेच नाही. ती दाराकडे बघत कुजबुजली. प्रत्येक आवाजावर वाटत होतं कुणीतरी घरात येत आहे. ही सगळी तारीख. सिद्धार्थ, शेखर कुलकर्णी, ईशा. वैदेहीने थकलेल्या आवाजात म्हटलं. मला विराजची खूप आठवण येते. काश तो इथे असता. तिचा आवाज मवाळ झाला. ती हलकसं हसली. आपलं बोलणंसुद्धा अपुरंच राहिलं. ती सुस्कारा टाकत म्हणाली. संपूर्ण वेळ मी याच लोकांबद्दल विचार करत बसले. ती हळू आवाजात पुढे म्हणाली. आपण आपल्याबद्दल बोलायला हवं होतं. मला त्याच्यासोबत असायला हवं होतं. तिने डोळे खाली केले. पण मी फक्त उदास राहिले. प्राजक्ताने तिच्याकडे पाहिलं. मग विराजने ईशाबद्दल काय सांगितलं? जवळपास तेच जे मला मनातून वाटत होतं. वैदेही म्हणाली. तो म्हणतो ईशा हे सगळं मुद्दाम करते, मला मानसिकदृष्ट्या त्रास व्हावा म्हणून. ती कप घट्ट पकडत म्हणाली. तिला माहिती आहे ती मला अशा परिस्थितीत ढकलते जिथे मी कुठलीही बाजू घेतली तरी मला त्रासच होणार. ती थांबली. तो हेही म्हणाला तिच्या प्लॅनसाठी तिला माझी गरजच नव्हती. ती स्वतःच सुमंजींकडे जाऊन सिद्धार्थशी भांडू शकली असते. आईकडे थांबते असं सांगून निघूनही जाऊ शकली असते. वैदेहीचा आवाज कटू झाला. पण ती मला यात ओढते कारण तिला माहिती आहे यामुळे मी आणखी अस्वस्थ होईन. तिने कॉफीचा कप उघडला.
वास घेताच ती लगेच तोंड वाकडं करत म्हणाली, हे काय आहे? कॉफी. प्राजक्ता आश्चर्याने म्हणाली, तुझ्या आवडीची मोठी कॉफी, जास्त दूध जास्त क्रीम. ती भुवया उंचावत म्हणाली, काय झालं तुला? वैदेहीने पुन्हा कपाकडे पाहिलं. याचा वास विचित्र वाटतोय. कदाचित क्रीम खराब असेल, ती म्हणाली. प्राजक्ता लगेच उठली. तिने कप घेतला आणि एक घोट घेत म्हणाली, अगं काही खराब नाहीये. वैदेहीने तोंडावर हात ठेवला. तू एकटी अशी व्यक्ती आहेस जिला कोणी दूध खराब आहे म्हटलं तरी ते पिऊन दाखवायचं असतं. प्राजक्ता अचानक तिच्याकडे नीट पाहू लागली. मग तिची नजर टेबलावरच्या रिकाम्या जेली बीन्सच्या पाकिटाकडे गेली. थांब. ती डोळे बारीक करत म्हणाली, हे सगळं तू लपवलंस? वैदेहीने नजर चुकवली. हो, मी थोडी उदास होते. तिला माहिती होतं ती भावना खाऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि ती सवय आता समस्या बनत चालली होती. प्राजक्ता अचानक सरळ बसली. किंवा ती संशयाने म्हणाली, तू प्रेग्नेंट आहेस? वैदेहीचं डोकं झटकन वर झालं. नाही, ती घाबरून म्हणाली. प्राजक्ताचा चेहरा गंभीर झाला. ठीक आहे. शेवटचा पिरियड कधी झाला होता? वैदेही गोंधळली. माझे नियमित होतच नाहीत. मी गोळ्या घेत असते. कधी चुकवले आहेत? वैदेही विचारात पडली. बहुतेक. आम्ही न्यूयॉर्कला गेलो होतो तेव्हा एकदा सकाळची गोळी राहिली होती, ती आठवत म्हणाली. मग दुसऱ्या दिवशी 2 घेतल्या. गोव्यातल्या ट्रिपमध्येही असं झालं होतं, ती खांदे उडवत म्हणाली. पण हे नवीन नाही. प्राजक्ताने तिला बारकाईने पाहिलं. हो, पण एक गोष्ट आठवते, ती हळू आवाजात म्हणाली. सिद्धार्थ नेहमी काळजी घ्यायचा. वैदेही थबकली. प्राजक्ता पुढे म्हणाली, लग्नाच्या पहिल्या महिन्यात तुला शंका आली होती ना? तू खूप खुश होतीस आणि तो चिडला होता. त्याच्यानंतर तो कायम खबरदारी घ्यायचा. क्षणात वैदेहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अरे देवा, ती घाबरून म्हणाली. मी काय करू? पहिल्यांदा टेस्ट करू? प्राजक्ता लगेच म्हणाली. वैदेहीचा श्वास वेगाने चालू झाला. शांत श्वास घे. प्राजक्ता उठत म्हणाली. मी लगेच टेस्ट घेऊन येते. अर्ध्या तासात येते. नाही, वैदेही घाबरून ओरडली. मला आत्ता एकटी सोडून जाऊ नकोस. प्राजक्ताने विचारलं, मग बाहेर जाऊन सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगू का टेस्ट आणायला? वैदेहीने घाईघाईने मान हलवली. अनुजाला फोन कर, आत्ताच. नंतर घबराटीने वैदेहीच्या छातीत धडधड सुरू होती. ती खुर्चीतून उठूही शकत नव्हती. शेवटी 3 टेस्टनुसार प्राजक्ता, अनुजा आणि वैदेहीने पुन्हा पुन्हा खात्री केल्यानंतर ती प्रेग्नेंट होती. ती अमोलच्या किचनमध्ये बसली होती. मीरा शांतपणे तिला पुढचं काय करायचं याबद्दल समजावत होती. तर तिचा मोठा भाऊ अमोल तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत होता. सगळ्यात आधी, अमोल शांतपणे म्हणाला, तू विराजला सांगायला हवं. वैदेहीने बेचैनपणे मान हलवली. तो सध्या बाहेर आहे. माहितीये, अमोल म्हणाला, पण त्याला फोन कर. तो अगदी शांत स्वरात बोलत होता. वैदेहीचा आवाज थरथरला. अमोल? कालच मी त्याला फोनवर सांगितलं की मी त्याच्यावर प्रेम करते, ती घाबरत म्हणाली. आणि तो आधीच खूप तणावात आहे. तिने दोन्ही हात घट्ट पकडले. जर मी त्याला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे? तिच्या तोंडून भीतीने शब्द निघाले. तुला वाटतं तो मला सोडून देईल? ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. कदाचित त्याला वाटेल मी त्याला अडकवलं. वैदेही, अमोल ठाम आवाजात म्हणाला, तो तुझ्यावर प्रेम करतो. तू त्याची पत्नी आहेस. हो, पण, ती घाबरत म्हणाली. मी पहिली मुलगी आहे जिच्यासमोर त्याने स्पष्ट सांगितलं होतं की तो मुलासाठी अजून तयार नाही. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण अमोलने तिला पुन्हा बसवलं. मीरा गंभीर आवाजात म्हणाली, तुला हवं असेल तर तू त्याला न सांगताही निर्णय घेऊ शकतेस. ती सावधपणे म्हणाली, क्लिनिकमध्ये जाऊ शकतेस आणि सगळं थांबवू शकतेस. कोणालाच कळणार नाही. पण मला तर कळेल ना? वैदेही जोशी जवळजवळ ओरडतच म्हणाली, मी असं करू शकत नाही. विराजची मर्जी न घेता मी असा निर्णय घेऊच शकत नाही. तू स्वतःला इतकं दोष देऊ नकोस, अमोलने शांतपणे म्हटलं. जग इथे संपत नाही आहे. सायली आमच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर चूक होती. त्याच्या आवाजात माया होती. तुमच्या दोघांचं लग्न 5 वर्षाचं होतं आणि माझ्या लग्नाला विराजसोबत अजून 5 महिनेही झाले नाहीत. वैदेहीचे ओठ थरथर कापू लागले. मीराने सरळ प्रश्न विचारला, तुला जास्त भीती कशाची वाटते? प्रेग्नंट असल्याची की विराजला गमावण्याची? वैदेहीने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात घबराट स्पष्ट दिसत होती. दोन्ही गोष्टी तितक्याच भयानक आहेत. क्षणभर खोलीत शांतता पसरली. म्हणजे तुला हे बाळ नको आहे? मीराने हळू आवाजात विचारलं. तो प्रश्न ऐकताच वैदेहीच्या मनात विचित्र भावना दाटून आल्या. डोळ्यात अश्रू तरळले. मला वाटतं मला हे बाळ हवं आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तिने डोळे मिटले आणि नकळत हात पोटावर ठेवला. नाही, मला हे बाळ हवं आहे, ती कुजबुजली. मी आई होणार आहे. किती आठवडे झालेत? अनुजाने विचारलं. मला माहीत नाही. कोणती टेस्ट केली होतीस तू? काही टेस्टमध्ये आठवडेही कळतात. अंदाज तरी येईल, अनुजा म्हणाली. अनुजा फक्त 30 टेस्ट घेऊन आली होती ज्यावर गुलाबी रेख दिसते, वैदेहीने हळू आवाजात सांगितलं.
मीरा लगेच अमोलकडे वळली. अमोल, जा आणि दुसरी टेस्ट घेऊन ये. मीच का जाऊ? कारण तुझ्या बहिणीला तुझी गरज आहे. तिला माझी गरज मिठी मारण्यासाठी आहे. तो कुरकुरला. नाही, तू तिला अजून टेन्शन देतोयस. जा. अमोलने उसासा टाकला. हे काम मी करणार नाही असं वाटतंय मला. काही वेळानंतर वैदेहीने हळू आवाजात म्हटलं. मला वाटतं मला घरी जायचं आहे. आता मला घरी जायलाच हवं. तू परत घरी जाणार आहेस? हो. नाक पुसत ती म्हणाली. रस्त्यात मेडिकलमधून टेस्ट घेईन. पण मला घरी जाऊन माझी पेंटिंग पूर्ण करायची आहे. मला फक्त पेंट करायचं आहे. अमोलने तिला अलगद आधार देत उठवलं. जे काही होईल ना, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू हे सगळं विराजसोबत मिळून करशील किंवा एकटी, आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. तो क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला. आणि माझ्या मते विराज तुला कधीच सोडून जाणार नाही. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले. अमोल तिच्याजवळ आला. तिच्या कपडावर हलकं चुंबन दिलं. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, माझी बहीण. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. भावाने तिला घट्ट मिठी मारली आणि तिनेही त्याला तितक्याच घट्टपणे धरून ठेवलं. तिने गाल त्याच्या छातीवर टेकवला. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते दादा. संपूर्ण रस्ताभर अमोल तिचा हात धरून चालत राहिला आणि तिला थेट विराज मेहताच्या घराच्या दारापर्यंत सोडून आला. मीराच्या सल्ल्यानुसार घेतलेली नवीन टेस्ट किटची पिशवी वैदेहीने घट्ट पकडून ठेवली होती. दार बंद करताना तिने मागे वळून पाहिलं. अमोल हळूहळू परत जात होता. ती सरळ वर बाथरूममध्ये गेली आणि त्या दिवशी चौथ्यांदा टेस्ट केली. 3 मिनिटांनंतर ती शांतपणे त्या छोट्याशा पट्टीकडे पाहत बसली होती. 9 ते 10 आठवडे, म्हणजे त्या दिवशीची, जेव्हा ते दोघं मुंबईत पहिल्यांदा खऱ्या अर्थाने भेटले होते. ती रात्र, जेव्हा त्यांच्या नात्याने पहिल्यांदा खरी जवळीक अनुभवली होती. म्हणजे हे 1 महिन्यापूर्वीच्या इव्हेंटचं नव्हतं. हात थरथरत तिने टेस्ट पटकन कचरापेटीच्या खाली दाबून ठेवली आणि टॉयलेटच्या कडेला बसली. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि मनात एकच प्रश्न घोंघावत होता. आता विराजला हे कसं सांगायचं? तिच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं. निर्णय, प्रश्न, भीती, सगळंच एकावेळी तिच्यावर कोसळत होतं. ती विराज मेहताला फोन करू शकत होती, पण तिच्या मनाने नकार दिला. ही गोष्ट तिला त्याला समोर बसूनच सांगायची होती. तिने स्वतःला सावरलं आणि सरळ सनरूमकडे निघाली. तिथे पोचताच तिने तिचे सगळे रंग, ब्रश आणि पेंटिंगचं सामान गोळा केलं. तिची नजर नकळत कॅनव्हास जवळ ठेवलेल्या रंगांच्या डब्यांवर गेली. मनात एक हलकीशी आशा चमकून गेली. कदाचित त्याला हे सगळं तिच्यासोबत करण्याची संधी कधीच मिळणार नाही. तो विचार येताच एक भटकं अश्रू तिच्या गालावरून अलगद ओघळला. तिने जबरदस्तीने विराजचा विचार मनातून झटकून टाकला. ती रिकाम्या कॅनव्हास समोर उभी राहिली आणि रंगांच्या रेषा उमटवायला सुरुवात केली. एकामागोमाग एक पॅटर्न, एकामागोमाग एक रंग. वेळ कधी निघून गेला तिलाच कळलं नाही. काही तास उलटून गेले. थकून ती सरळ उभी राहिली. इतक्यात अचानक तिला जिन्यावर कुणाच्या पावलांचा आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. मग दार बंद होण्याचा आवाज. तिने पटकन फोन उचलून वेळ पाहिली. संध्याकाळच्या जवळपास 5 वाजले होते. इतका वेळ कसा गेला? ती स्वतःशीच पुटपुटली. हॅलो, तिने आवाज दिला. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम उमटला. दार कोणी बंद केलं? ती पटकन खाली मुख्य दरवाजापाशी गेली. बाहेर डोकावून पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. फक्त सुरक्षा टीमची गाडी खाली उभी होती. तिने हात हलवून इशारा केला, पण तिच्या मनात अजूनही गोंधळ होता. जर कोणी आलं असतं किंवा गेलं असतं तर त्यांनी नक्कीच पाहिलं असतं. ती काही क्षण तिथेच थांबली. मग हळूहळू वर बेडरूममध्ये गेली. खोलीत नजर फिरवत असताना अचानक तिची नजर एका गोष्टीवर स्थिरावली. बेडच्या बाजूला ठेवलेली सुटकेस. ती क्षणभर जागेवरच गोठली. विराजची सुटकेस? विराज? तिने घाबरत आवाज दिला. बाथरूमचं दार अर्धवट उघडं होतं. तिने ते हळूच ढकलून उघडलं. काउंटरवर विराजचा सामान ठेवलेला होता. जणू तो अंघोळीची तयारी करत होता. शॉवरजवळ मोठा टॉवेलही ठेवलेला होता. पण अचानक तिची नजर एका दुसऱ्याच गोष्टीवर जाऊन खिळली. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. कचरापेटीत लपवून ठेवलेली प्रेग्नेन्सी टेस्ट किट ती आता काउंटरवर ठेवलेली होती. वैदेहीच्या अंगातून जणू रक्तच निघून गेलं. जी टेस्ट तिने कचरापेटीत दाबून ठेवली होती ती इथे काउंटरवर कशी? विराज? ती घाबरून त्याला घरभर शोधू लागली. एक एक खोली, प्रत्येक कोपरा, पण तो कुठेच नव्हता. मग अचानक सनरूममधला तो क्षण तिच्या डोळ्यासमोर चमकून गेला. दार बंद होण्याचा आवाज. तो इथे आला होता. त्याने पाहिलं होतं आणि तो निघून गेला होता. नाही, ती अक्षरशः धावत पुन्हा सनरूममध्ये आली. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि लगेच विराजला कॉल केला. कॉल सरळ व्हॉईसमेलवर गेला. तिने लगेच मेसेज टाईप केला. प्लीज मला कॉल कर. ती तिथेच जमिनीवर बसली, फोनकडे टक लावून पाहत. त्याच्या उत्तराची वाट पाहत राहिली. तर वैदेही प्रेग्नेंट असताना विराज तिला सोडेल की तिच्यासोबत हे नातं पुढे कंटिन्यू करेल हे पाहू आपण या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हालाही आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.